असं जर क्रिकेट ग्राउंडसाठी त्यांनी करून ठेवलं आहे तर असं जर आपण बरोबर याच्यासाठी लावलं तर कुठे कचरा जाणार त्या नदीत. तुम्ही या इथे राहता का? इथे कोळी का? म्हणजे मच्छीमारेवाले. पण आता इथे तुमचं जर तुम्ही सगळे राहतायत एवढा कचरा टाकतायत, सगळं लोक येऊन इथून जातात कचरा टाकतात, ते तुम्ही लोक का नाही थांबवत? मिठी नदी आपल्याला एवढा उपयोगी पडते, आपण मिठी नदीचा मच्छी धरतो का? नाही म्हणूनच म्हटलं आता हे क्रिकेट खेळायला जर अशी नेट मोठी लावली तिथे पण असं नेट लावून ठेवला तर कचरा कसं जाणार त्या नदीत? हां, थोडा आपल्या पण प्रयत्न पाहिजे ना, आपला प्रयत्न पण पाहिजे ना, कारण आपणच राहतो इथे तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. काय राहायला इथेच का? इथेच राहतो का? कानाचं काढ ना जरा. इथेच राहतोय तू पण? तर सगळे आपले मच्छीमार कॉलनी ही पूर्ण हां. अभी हम लोग मीठी नदी की तरफ जा रहे हैं और देख रहे हैं किस तरीके की कॉलोनीज़ इसके अंदर बनी हुई है. और अभी आप लोगों को दिखाया कि किस तरीके का कचरा है. इधर तो पूरा साफ़ सफाई है. इथे तर मस्त तुमच्या साफसफाई आहे. हां, कोळी ना, पण नाही नाही ते तुम्ही चांगलं आहे, पण आता मी नदीत बघितलं तिथे कचरा भरपूर. हां तेच तर म्हटलं. हो मस्त आहे. हो पण नदीकडे पण तसंच व्हायला पाहिजे ना. नदीची सन्मान तर होतच नाही आहे. नदीमध्ये पूर्ण कचरा आहे. कसली कचराची मी बघितली, पूर्ण कचराही कचरा आहे. आता आम्हाला तिथे जायला, नदीवर जायला इथून जायचं की इथून जायचं? इथून जायचं. कुठून जायचं? नाही मधून जायला कुठून आहे? नाही असं जर गेलो तर पुन्हा नदी, पण इकडनं नाही दिसणार ना. एक मिनिट पेंडारकर, इथून जाऊ आपण. हो पण आम्ही नदीच्या बाजूने इकडनं वॉक करू शकतो ना, तसं म्हणते. हो तशीच म्हणते मला तसंच बघायचं. हां, कारण काय झालं आहे, हे पूर्ण घाण करून ठेवलं आहे नदीच्या. तुम्ही सगळे हां कोण येऊन भाड्याने दिलेत ना रूम, दुसरं कुठले जातील, साफसफाई नाही करत ना. कुठून जायचं आता? इथून सरळ. हां हे बघ आमची झोपडपट्टी किती साफ. हां इकडे नाही आतमध्ये तर पूर्ण साफ करायचं मीच ओरडते. हो का? मग मस्त आहे. आता इथून चला, इथून मीच ओरडते साफसफाई ठेवायचं. हां मी दारात पाणी पण नाही सांडून देत कोणाला. अच्छा आहेत ना. हां आता इथून चला. कारण मला एकदम नदीची बाजूनेच जायचं आहे, मध्ये जाऊन काय उपयोग नाही आहे, म्हणून म्हटलं आज. हां हे बघा किती साफसफाई बघितलं ना. पण इथेच आता एक माणूस इकडनं आला आणि असं करून कचरा टाकला पूर्ण. हां हां नाही पण आता हे हा जो कचरा सगळा आहे इथे, मग कचरा कोण टाकतो मला सांगा? हां कसलं आता बघा इथेच बघा किती कचरा. आणि हे बघा. हां 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 बघा कशी हालत आहे बघा आता. म्हणजे हे सगळं एरिया आहे, ह्यांच्या म्हणणं आहे मॅडम तुमच्या अवेअरनेसचा. आता जर त्यांच्या SWM काय करतात त्यांना बोलायला सांगितली मी. हां जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवाले आहेत ना, कारण त्यांनी बघा तिकडनं, पण मी तिकडनं आली, तिकडनं पूर्ण कचरा. मेंटेनन्स डिपार्टमेंटनी काही केलं नाही आहे अजूनही. हां मेंटेनन्स तिथे जर बघितलं असेल तिथे पूर्ण एन्क्रोचमेंट आहे आणि वर्षानुवर्ष आहे. मँग्रोव्हवाले अजूनपर्यंत आले नाही बघा. मँग्रोव्हचा इथे तुम्हाला शिकवायलाच मी आज आणली आहे. तुमचं आज फील्ड डेमॉन्स्ट्रेशन आहे की तुम्ही शिकून घ्या. ते पिलर दिसत आहेत व्हाईट कलरचा, ती मँग्रोव्हचा पिलर आहे. म्हणजे तिकडनं हे सगळं मँग्रोव्हच होते. ठीक आहे ना. आता हा जो पिलर आहे दिसतंय, आता कुठला पिलर दिसला? हा हिरवा, व्हाईट अँड ग्रीन. हा डिमार्केशन असतो की हा मँग्रोव्हचा एरिया. ठीक आहे ना. तर आता जर असं आहे तर व्हेअर इज द थिंग दॅट दे आर सेइंग की दे आर टेकिंग केअर. आता हे रागून गेले होते माझ्यावर की मॅडम हे आमचं काम आहे का, ते काम आहे का?